सभा होते, किती लोक या ठिकाणी जमणार आहेत? आतापर्यंत आमचा तरी अंदाज 1.5 लाखाचा अंदाज आहे. पोलिसांनी अंदाज दिला आहे की त्यांच्याकडे 2 लाख प्लस असं मोबिलायझेशन पोलिसांनी पकडून चाललंय. जो आयबी कडनं आकडा येतो प्लॅनिंग करताना ते नेहमी सांगतात. तर अशी ही 1.5-2 लाखाची मोठी सभा होणार आहे आणि त्याच्या महत्वाचं की हा भारतातला पहिली महत्वाची सभा असणार आहे किंवा पहिलीच सभा आहे जिकडे कोणीतरी संविधानाच्या सन्मानासाठी एक सभा घेतोय. आणि उद्याच्या सभेमध्ये आपल्याला प्रत्येक जातीतनं प्रत्येक धर्मातनं वेगवेगळ्या जातीचे धर्मगुरू, वेगवेगळ्या समाजाचे गुरु, वेगवेगळ्या धर्मांचे गुरु, त्यात मौलाना असतील, सिख धर्मगुरू असतील, फादर असतील, भंतेजी असतील, काही कीर्तनकार महाराज, हबप महाराज, वेगवेगळ्या समाजाची प्रतिनिधी असे सगळे येणार आहेत आणि एक संविधानाचा सन्मान. कारण संविधान आहे म्हणून आज आम्ही आहोत. आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलोय ते कारण संविधानाने आमचे इंटरेस्ट, आमचे राईट्स प्रोटेक्ट केले. ह्याच्यासाठी आम्ही संविधानाचा सन्मानाचा एक मोठा कार्यक्रम घेतोय आणि ह्याच्यासाठीच 25 तारखेला शिवाजी पार्कवरती संविधान सन्मान महासभा ही आयोजित केली आणि तिकडे मोठ्या संख्येने उपस्थित राहणारी लोक हे संविधानाच्या रक्षणासाठी आणि त्याच्या आधी संविधानाच्या सन्मानासाठी आपल्याला इकडे उपस्थित राहताना दिसतील. तुमच्या मित्रपक्षांना तुम्ही निमंत्रण दिलंय का? जसं शिवसेना तुमचा मित्रपक्ष आहे, त्यांना निमंत्रण दिलंय का? उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा शिवसेना पक्षातनं कोणी? हे बघा, हो, सर्व मित्रपक्षांना, सर्व समविचारी लोकांना आणि मित्रपक्षांबरोबर इतर जे कॉन्स्टिट्यूशन वरती काम करतात, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स वरती काम करणारे ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही अजून समाजकार्य करणारे कार्यकर्ते आहेत, अशा सर्वांनाच इकडे आमंत्रित केले. समाजाच्या प्रतिनिधींना, काही समाजाच्या धर्मगुरूंना, धर्माच्या धर्मगुरूंना, या सर्वांना पण इकडे निमंत्रित केले आणि तशा प्रकारे सर्व मित्रपक्षांना पण निमंत्रित केलंच आहे. सुजातजी, राहुल गांधी यांना पत्र दिलं होतं निमंत्रणाचं, त्यांच्या संदर्भात संबंधित काही कन्फर्मेशन आलंय का? येणार आहे, काही येणार आहे, काही रिप्लाय आलाय का? हे बघा, राहुल गांधींचा पत्र दिलंय, ते जाहीर केलंय. मला पण आपल्याबरोबर तिकडेच कळलं की राहुल गांधींना इन्व्हिटेशन हे दिलं होतं. त्याची एक वेगळी टीम आहे जी फॉलोअप करतेय आणि त्या टीमशी माझं आज सकाळपासून काही बोलणं नाही झालं, सो मी त्याच्याबद्दल एक्झॅक्ट अपडेट नाही देऊ शकत. पण राहुल गांधींना निमंत्रण नक्कीच दिलंय आणि त्यांनी इकडे यावं असं आम्हा सगळ्यांना वाटतं. सध्या आपण बघतोय ओबीसी आणि मराठा आमने सामने आलेले पाहायला मिळत आहे. या तुमच्या संविधान सभेतून काही नवीन समीकरणं उदयास येतील असं तुम्हाला वाटतं? हे बघा, बाळासाहेबांनी आधीच एक सांगितलंय की त्यांच्याकडे एक खास फॉर्म्युला आहे की कोणाचंही ताट हिणावून न जाता एक वेगळं ताट मिळू शकतं आणि ओबीसी समाजाचं आरक्षण न काढता मराठा समाजाला स्पेशल रिझर्वेशन मिळू शकतं. असा एक फॉर्म्युला दोन समाजांमध्ये तीड न निर्माण करता, दोन समाजामध्ये दंगलीचं वातावरण किंवा पेटवापेटवीचं वातावरण न पैदा करता आपण असं सगळ्यांना अकोमोडेट करू शकू, असा एक फॉर्म्युला बाळासाहेबांनी मांडलाय आणि त्याच्याबद्दल उद्या तुम्हाला खूप चांगलं स्पष्टीकरण त्यांच्या भाषणातूनच मिळून जाईल. 2024च्या अनुषंगाने ही तयारी करण्यात येते आणि शक्ती प्रदर्शन करण्यात येते असं काही नेते मंडळींचं किंवा तुमच्या पक्षासोबत ज्यांचं साम्य नसेल त्यांची मत आहेत, कसं बघतात? ती त्यांची मत आहेत. हे बघा, आम्ही संविधानाचा सन्मान करतोय. आम्ही संविधानाचा सन्मान ह्याच्यासाठी करतोय की भारतातली डेमोक्रेसी आणि लोकशाही टिकून राहील आणि त्याच लोकशाहीने या नेत्यांना अधिकार दिलाय त्यांची मतं व्यक्त करायला आणि त्यांचा अधिकार आहे ते मतं व्यक्त करतच राहणार आहेत. 2019च्या निवडणुकीआधी सुद्धा याच शिवाजी पार्कच्या मैदानातून बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी भाषण केलं होतं आणि त्यानंतर लोकसभेची निवडणुकीचं हे पुकारलं होतं. आता पुन्हा एकदा तोच प्रयत्न असणार? हे बघा, त्या दोन सभांमध्ये मी थोडा फरक मानतो ह्याच्यासाठी की ती जी सभा झाली होती ती फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये झाली होती ऐन इलेक्शनच्या तोंडावरती आणि ती अख्खी वंचित बहुजन आघाडीच्याच बॅनर खाली झाली होती. ही सभा त्या प्रकारे न होता संविधान सन्मान सभा असं एक ह्याच्या मागे ड्रायव्हिंग फोर्स जरी एक पॉलिटिकल पक्ष असला तरी ह्या संविधानाच्या सन्मानासाठी ही सभा ठेवली आणि ज्याच्यामध्ये फक्तच राजकीय म्हणजे इलेक्टोरल पॉलिटिक्स मधली लोक नाही तर जे सोशल पॉलिटिक्स मध्ये काम करतात, जे रिलिजियस पॉलिटिक्स मध्ये काम करतात, जे इकॉनॉमिकल पॉलिटिक्स मध्ये काम करतात, अशा वेगळ्या ऍक्टिव्हिस्टना, कार्यकर्त्यांना ह्या सगळ्यांना पण निमंत्रण दिलंय आणि रादर देन हॅव्हिंग म्हणजे नुसतं इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणजे निवडणुकीचं राजकारण न करता सामाजिक राजकारण करणारे ज्यांना संविधान टिकवून ठेवायचं आहे या सगळ्यांसाठी ही महत्वाची सभा आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही सभा गेटवे असेल का? मला नाही कळलं आपला प्रश्न. 2024चे विधानसभा लोकसभा निवडणुका येत आहेत त्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीची म्हणजे संविधान सभा ही गेटवे आहे का? नाही, मी ह्याला गेटवे नाही म्हणणार एका अर्थाने, कारण आपण बघत असाल तर
वंचित बहुजन आघाडीचे एक असा पक्ष आहे ज्याला अजून कोणत्याही समाजातनं किंवा कोणत्याही गावातनं अजून गावबंदी टाकली नाहीये. वंचितच्या कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी, बाळासाहेबांसाठी वेलकमचे बॅनर्स लागतात सगळीकडे. आणि हेच होत असताना एक वंचितचा असा पक्ष आहे की जे सोशल इंजिनिअरिंग आणि वंचित घटकांसाठी काम करणं, त्यांच्यासाठी सभा घेऊन एक अवेअरनेस वाढवणं हे वंचित बहुजन आघाडीचं नेहमी वारंवार चालू असतं. आणि त्याच प्रकारची ही एक सभा मुंबईमध्ये घेतोय. फक्त याच्यामध्ये एवढाच फरक आहे की 20 नोव्हेंबरला आपण कॉन्स्टिट्यूशन डे मानतो. 25 डिसेंबरला तो दिवस असतो जेव्हा बाबासाहेबांनी संविधान हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्यांचं भाषण देऊन सबमिट केलं होतं आणि प्रस्तुत केलं होतं. म्हणून आम्ही नुसतंच संविधानाला मानत नाही, तर ज्या विचारांनी बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलेलं त्या विचारांना पण आम्ही अभिवादन करतो आणि त्या विचारांचा सन्मान करतो. म्हणून ही सभा 25 तारखेला ठेवण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच.